महाराज आम्ही त्याची शरणागती करावी आणि त्याने आम्हाला भवसागरातून पलीकडे न्यावं याकरता इतका कृपाळू तो आहे का? तुकाराम महाराज सांगतात परमात्मा नुसता कृपाळू नुसता करुणावंत नाही तर बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. परमात्मा नुसता करुणावंत नाही तर बहु करुणावंत आहे. अनंत हे नाम जा दोन अर्थ आपल्याला घेता येतील की ज्याचं नाव अनंत आहे किंबहुना ज्याची नाव अनंत आहे. महाराज आम्ही त्याची शरणागती करावी त्याने आम्हाला भवसागरातून पलीकडे न्यावं हे जे तुम्ही आम्हाला सांगताय हे कुणाचं ऐकून सांगताय का? कुठून कुठला तुमचा काही स्वानुभव त्याबद्दल आहे का? तुकाराम महाराज सांगतात हे मी दुसऱ्याचं ऐकून सांगत नाही. तुका म्हणी साक्षी आली तरी केले प्रगट. मला आलेली अनुभूती साक्ष रूपाने मी तुमच्या समोर प्रगट करतोय. हे त्याचं भजन केल्यानंतर त्याची शरणागती केल्यानंतर जन्म मृत्यूच्या भवसागरातून तो पलीकडे घेऊन जातो. म्हणून तुम्ही त्याची शरणागती करा अशा अर्थाचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय विठाला. तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग. या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये सविस्तर असं चिंतन करायचंय. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आजच्या सेवेचं निमित्त सेवेचं औचित्य सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायाने आपल्या या श्री क्षेत्र कोकमठाण या पुण्य पावन भूमीमध्ये पुण्यसलीला गोदावरी मैयेच्या तीरावरती पुनीत पावन असलेली भूमी परमपूज्य संत श्री रामदासी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत पावन झालेली भूमी. या भूमीतील सामाजिक राजकीय धार्मिक अगदी सर्वच क्षेत्रामध्ये पुढे असणारा गाढे परिवार. या परिवारातील आधारवड, या परिवारातील प्रेमाचा सागर, या परिवारातील पितृछत्र वैकुंठवासी सूर्यभान देवजी गाडे सूर्यभान बाबांना आज आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने त्यांच्या सद्गती करता त्यांच्या उद्धारा करता या हरिकीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी कौशल्याबाई सूर्यभान गाडे, त्यांची मुलं आहे श्री गणपत सूर्यभान गाडे, श्री दिलीप सूर्यभान गाडे, त्यांच्या कन्या सौभाग्यवती सविता रामदास गायकवाड, त्याचबरोबर बंधू श्री सुखदेव देवजी गाडे, पुतणे श्री सुनील सुखदेव गाडे, त्यांच्या भगिनी सौभाग्यवती विमल वेडोबा मोरे, समस्त गाडे परिवार, आप्तेष्ट नातेवाईक गणगोत सर्वच. निश्चित सूर्यभान बाबांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. सूर्यभान बाबांच्या जाण्याने या परिवाराला झालेलं दुःख सहन करण्याची क्षमता भगवान परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी. वैकुंठवासी सूर्यभान बाबांना सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना या निमित्ताने भगवान परमात्म्याच्या चरणी करतो आणि काहीशा वेळेत माझ्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. गोड असं नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये अगदी गोड ज्यांची पंचपदी आपण ऐकली, आपल्या परिसराचं भजन क्षेत्रातलं एक वैभव, संगीत क्षेत्रातलं वैभव, आम्ही ज्यांच्याकडे बघत लहानचं मोठं झालो, आदरणीय हरिभक्ती परायण भजन सम्राट श्री रामकृष्णजी महाराज चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे. टाळ्यांच्या गजरात आपण बाबांचं स्वागत करूया. त्यांच्या साथीला अगदी गोड ज्यांनी पहिली चाल गायली, आपल्या परिसराचं आपल्या भागाचं भूषण, खऱ्या अर्थाने संप्रदायामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, गाण्याच्या क्षेत्रात ज्यांचं मोठं नाव आहे, आदरणीय हरिभक्ती परायण श्री अरुणजी भैया पगारे, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या साथीला गोड मृदंगाची साथ जे करताय आदरणीय हरिभक्ती परायण मृदंग सम्राट महेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आमच्या महाजन भाऊंची गोड साऊंड सिस्टम आहे. फक्त मॉनिटरचा आवाज वाढव मला आणखी. गोड त्यांनी साऊंड चांगल्या पद्धतीने लावलेला आहे. त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. थोडे आपल्या गावातलं परिसरातलं पंचक्रोशीतलं सगळं भजनी मंडळ, या भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अवघडे महाराज, गावोगाव भजनी पाहायला मिळत नाही. म्हणजे आमच्या भागात जर तुम्ही आले तर भजनी औषधाला नाही, गावगावचे भजन बंद पडलं.
गावात भजनी असतात 4 आणि पार्ट्या असतात 5. ही गावगावची परिस्थिती आहे. मात्र तुमच्या गावामध्ये इतकं सगळं भजन क्षेत्रातलं हे सगळं मोठं वैभव, काहींनी टोप्या घातल्या आहे, काहींनी नाही घातलेल्या आहे, काही ड्रेस मध्ये, काही नाहीये, पण सगळी चांगली मंडळी आहे. अगदी सर्व आपण जण या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांना द्यावे तितके धन्यवाद. थोडे आमचे चौकदार महाराज आहेत, त्यांनाही पण खूप खूप धन्यवाद. गोड जे या ठिकाणी हार्मोनियम वाजवत आहेत, बाबांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने आमच्या समोर बसलेले लोंढे बाबा आहे, त्यानंतर आमचे थोरात बाबा या ठिकाणी आहे, आमच्या हांडेवाडीवरून आलेली मंडळी आहे, माझ्यासोबत आलेले आमचे रामभाऊ तात्या आहे, आणि खऱ्या अर्थाने या सेवेचं निमंत्रण ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आमचे आदरणीय अरुण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच वारकरी संप्रदायातली मंडळी आहात, आपण संप्रदायामध्ये मार्गक्रमण करणारी मंडळी आहात. विनेकरी महाराज इकडे आहे. खऱ्या अर्थाने हा जो गाडे परिवार आहे, हाही परिवार वारकरी परंपरेतला आहे. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे संस्कार या परिवारावरती झालेले आहे. मला असं वाटतं ह्या परिवाराचं संप्रदायाकरता काहीतरी योगदान असावं, सूर्यभान बाबांची परमार्थातली काहीतरी सेवा असावी, त्यांच्या परिवाराची परमार्थातली काही सेवा असावी. म्हणूनच आषाढी वारीचा काळ असताना सुद्धा इतकी सुंदर दिग्गज गुणीजन मंडळी, सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं हा सगळा त्यांच्या सेवेचा परिणाम असला पाहिजे. विठाला वारकरी परिवार आहे. मला आल्यानंतर आमच्या अरुण भाऊंनी सांगितलं की मागच्या वर्षी दशमीलाच सूर्यभान बाबा गेले. खऱ्या अर्थाने सूर्यभान बाबा गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी त्या वारीमध्ये होत्या, पंढरपूरच्या वारीमध्ये होत्या, पंढरपूरला होत्या. वारी करणारा हा परिवार आहे, संप्रदायाची सेवा करणारा हा परिवार आहे, भजन कीर्तन परमार्थ करणारा हा परिवार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या परिवारातील पितृछत्र सूर्यभान बाबांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे. त्यांच्या सद्गती करता, त्यांच्या उद्धारा करता या संपूर्ण कुटुंबाने, संपूर्ण परिवाराने गोड असं आयोजन, गोड असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचे. फक्त ज्या ज्यावेळी भजन होईल त्या त्यावेळी सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठाला कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, रामदासी महाराज, बोलो रे भाई सब संगत की ऐका. वैकुंठवासी सूर्यभान बाबांच्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने ह्या परिवाराने आजच्या कीर्तनाचं आयोजन केलंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैदिक परंपरेमध्ये, आपल्या सनातन धर्म संस्कृतीमध्ये जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे त्या व्यक्तीच्या उद्धारा करता, त्या व्यक्तीच्या सद्गती करता, त्या व्यक्तीच्या उत्तम गती करता मागे राहिलेल्या मंडळींनी काही सत्कर्म केलं पाहिजे, काही पुण्यकर्म केलं पाहिजे, काही दान धर्म केला पाहिजे. आपल्यातून जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे, त्या व्यक्तीला चांगली गती प्राप्त झाली पाहिजे, त्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे. या करता म्हणून मागे राहिलेल्या मंडळींनी त्या व्यक्तीच्या नावाने केलेलं सत्कर्म, त्या व्यक्तीच्या नावाने केलेला दान धर्म, त्या व्यक्तीच्या नावाने केलेलं पुण्यकर्म, यालाच आपल्या परंपरेमध्ये श्राद्ध असं म्हटलं जातं. विठाला विठाला हो, श्राद्ध म्हणायचं कशाला? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? श्राद्ध शब्दाची उत्पत्ती काय? लक्षात घ्या. श्रद्धयात कुरुते यत् श्राद्धः. आपल्या पितरांच्या सद्गती करता, आपल्या पितरांच्या उद्धारा करता श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेलं सत्कर्म, केलेलं पुण्यकर्म, केलेला दान धर्म, त्याला श्राद्ध असं म्हणायचं. विठाला आणि ध्यानात घ्या, आपल्या आई वडिलांच्या उद्धारा करता, आपल्या पितरांच्या सद्गती करता, आपल्या पितरांना उत्तम गती प्राप्त व्हावी या करता मागे राहिलेल्या मंडळींनी श्राद्धादी कर्म केले पाहिजे. किंबहुना मी तर असं म्हणेल, प्रत्येक पुत्राने आपल्या पितरांच्या उद्धारा करता श्राद्धादी कर्म केले पाहिजे. किंबहुना पितरांच्या उद्धारा करता श्राद्धादी कर्म करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. विठाला
मुलांचा सांभाळ करणं आई वडिलांचं काय? बोलत चला, तुम्हाला बोलता येतं ना. मुलं लहान आहे, लहानपणी मुलांचा सांभाळ करणं आई वडिलांचं काय? कर्तव्य आहे. मुलांना चांगलं शिक्षण देणं आई वडिलांचं काय? कर्तव्य आहे. मुलांच्या करता शिक्षणाबरोबर चांगले संस्कार देणं आई वडिलांचं काय? कर्तव्य आहे. ध्यानात घ्या, आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुणाच्याही पुढे हात पसरण्याची आवश्यकता भासणार नाही, याकरता त्यांच्यासाठी संपत्ती जमा करून ठेवणं, प्रॉपर्टी जमा करून ठेवणं हे सुद्धा प्रत्येक आई वडिलाचं काय? कर्तव्य. आता आम्ही गावगाव फिरतो, गावगाव गेलं का म्हातारी मंडळी आमच्या जवळ येते, महाराज खूप केलं आम्ही आमच्या पोरांकरता, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, इतकं सगळं आम्ही ज्या मुलांकरता केलं, तीच मुलं आज आम्हाला विचारतात तुम्ही आमच्या करता असंच आहे तुमच्याकडं. मला वाटलं काही फरक असला पाहिजे. ह्याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. ज्या मुलांकरता इतकं सगळं आम्ही केलं, ते मुलं आज आम्हाला प्रतिप्रश्न विचारतात काय केलं तुम्ही आमच्या करता. मी पण त्यांना विनोदाने म्हणत असतो, तुम्ही मुलांकरता इतकं सगळं केलं म्हणजे काय तुम्ही मुलांवर उपकार केले का? नाही. का? कारण हे सगळं करणं तुमचं काय? कर्तव्य आहे. प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं. शास्त्रकार काय वर्णन करतात ऐका. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठितः. जे आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाही, चांगले शिक्षण देत नाही, ते आई वडील त्या मुलांचे आई वडील नसून ते आई वडील त्या मुलांचे खरे शत्रू आहे. विठाला आणि म्हणून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या मुलांच्या करता संपत्ती जमा करून ठेवणं, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हात पसरण्याची आवश्यकता भासणार नाही अशी सर्व व्यवस्था करून ठेवणं हे प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे. आता ऐका, आपण जसं आई वडिलांचं कर्तव्य बघितलं, जसं आई वडिलांचं मुलांच्या प्रती काही कर्तव्य आहे, तसं मुलांचं सुद्धा आई वडिलांच्या प्रती काही कर्तव्य आहे. काय कर्तव्य मुलांचं ऐका. आमचे आई वडील वृद्ध झाल्याच्या नंतर म्हातारपणी आमच्या आई वडिलांची सेवा करणं आणि त्यांनी या मृत्यू लोकाचा निरोप घेतल्याच्या नंतर त्यांच्या सद्गती करता श्राद्धादी कर्म करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. आई वडिलांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं. ऐका, आम्हाला त्यांनी लहानचं मोठं केलं, आम्हाला त्यांनी चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, आमच्या करता संपत्ती त्यांनी जमा करून ठेवली, त्यांचं कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले. मग आता आमचं कर्तव्य काय? आमचे आई वडील वृद्ध झाले, म्हातारपणी त्यांचे हातपाय चालत नाही, आमचे आई वडील आता काम करू शकत नाही, आमचे आई वडील आता शेतात जाऊ शकत नाही, आमचे आई वडील आता कष्ट करू शकत नाही, आता ते एका जाग्यावर बसले ना, मग म्हातारपणी आम्ही त्यांची सेवा करणं, त्यांचा सांभाळ करणं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता श्राद्ध करणं हे प्रत्येक पुत्राचं काय आहे? कर्तव्य आहे. काही लोक म्हणतील महाराज आम्ही सेवा करू श्राद्ध करणार नाही, जमेल का? नाही जमणार. काही लोक म्हणतील आम्ही श्राद्ध करू सेवा करणार नाही, जमेल का? नाही. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रत्येक पुत्राने म्हातारपणी आई वडिलांची सेवाही केली पाहिजे आणि ते गेल्यानंतर श्राद्धही केलं पाहिजे. नाही तर मग काय माणसं महाराज आम्ही ते असेपर्यंत लक्ष देणार नाही, म्हातारपणी सेवा करणार नाही, पण ते गेल्यानंतर मात्र साऱ्या गावाला गुलाबजाम खाऊ घालू. काय अर्थ आहे महाराज त्याला? महाराजांचे शब्द आहे, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हो मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, हो जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवे
अरे जिवंतपणे आई वडिलांची सेवा केली नाही, त्यांचा सांभाळ केला नाही आणि मेल्यानंतर किती मोठं श्राद्ध केलं तर महाराज सांगतात त्याला अर्थ नाही. जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतयो. महाराज सांगतात जिवंतपणे सांभाळ केला नाही, जिवंतपणे 2 वेळेचं जेवण आम्ही त्यांना देऊ शकलो नाही, जिवंतपणे आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. जिंदा बाप को रोटी न देवे मरे बाद पछतयो. मुठभर चावल छत पर फेंको, मुठभर चावल छत पर फेंको, कौवा बाप बनयो रे भजन बिना कैसे सरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे सरियो. महाराज सांगतात जिवंतपणे 2 वेळेचं जेवण तुम्ही त्यांना दिलं नाही आणि मेल्यानंतर मुठभर चावल छत पर फेको. लोक कावळ्याला घास घालतात, देतात की नाही तुमच्या कावळ्याला घास देतात. काक स्पर्श झाला की लोक म्हणतात त्याला मुक्ती मिळाली. दहाव्याची पण प्रवचनाची एक गंमत वेगळीच असते, मजा वेगळीच असते. दहाव्याचं प्रवचन करायला प्रवचनकार पुढे बसलेला असतो. लोक फक्त प्रवचनात शरीराने बसलेले असतात पण मनाने मात्र सगळे कावळ्याकडेच असतात, कावळ्याकडेच लक्ष देतात सगळे. आणि मग एखादा कावळा पिंडाकडे येताना दिसला की ते बघा आमचे बाबा आले, आमचे बाबा आले, बाबा आले. मग मेल्यानंतर कावळ्यामध्ये वडिलांना बघतात. महाराज सांगतात हा भामटेगिरीचा प्रकार आहे. मुठभर चावल छत पर फेको, कौवा बाप बनयो रे भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. महाराज सांगतात जिवंतपण आई वडील जिवंत असेपर्यंत सेवाई आमच्याकडून घडली पाहिजे आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता श्राद्ध सुद्धा घडलं पाहिजे. ध्यानात घ्या. मग आता मुद्दा मी सांगून गेलो. आई वडिलांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं, आमचं कर्तव्य त्यांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं. थोडस पुढे जाऊन बोलेल मी. मुलाला संस्कृत मध्ये पुत्र म्हणतात. काय म्हणतात? पुत्र. पुत्र शब्दाचा अर्थ काय माहितीये? पु शब्दाचा अर्थ होतो नरक. आपल्या श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन आलंय. रौरव, महारौरव, कुंभीपाक, महाकुंभीपाक असे किती नरक सांगितले? किती नरक सांगितले? 28. कधी वेळ मिळाल तर वाचून ठेवा, कारण आपल्याला जायचंय मेल्यावर. आपल्याला आपण इथं असेपर्यंत बाण पुरू शेजारच्या जमिनी ठेवल्या नाही. मग आपल्याला काय मेल्यावर स्वर्ग? आपल्या नरकाला जायचंय तिकडं. मग ज्या गावाला जायचंय त्याचा रस्ता बघून ठेवला पाहिजे अगोदर, नाही? 28 प्रकारचं नरकांचं वर्णन आहे. पु शब्दाचा अर्थ होतो नरक, त्र शब्दाचा अर्थ होतो तृणाम. काय येते? आपल्या पितरांना नरकातून तारण्याकरता खऱ्या अर्थाने जो प्रयत्न करतो, शास्त्राने त्याला पुत्र असं म्हटलंय. विठाला आणि म्हणून प्रत्येक पुत्राने आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न केला पाहिजे, आपल्या पितरांच्या सद्गती करता प्रयत्न केला पाहिजे. मी थोडंसं आणखी वेगळ्या अंगाने बोलले, ऐका. आपण फक्त आपल्या आई वडिलांच्या उद्धाराकरता प्रयत्न करायचा इतकीच आपली जबाबदारी असं नाही, तर आपल्या इथून मागे होऊन गेलेले सर्व पितर, त्या सर्व पितरांच्या उद्धाराकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. हे आपलं धर्मशास्त्र आपल्याला शिकवतं. इथून मागे जेवढे पितर होऊन गेले असतील त्या सगळ्यांच्या उद्धाराची जबाबदारी कुणावर आहे? आपल्यावरती आहे. सांगून जाईल मी तुम्हाला. ज्यांनी पिंडदान केलं असेल, आपल्या वडिलांचं, आईचं ज्यांनी पिंडदान केलं असेल त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. मला सांगा, समजा तुमचे वडील गेले, मग पिंडदान करत असताना आपण फक्त वडिलांच्या नावानेच पिंडदान करतो? एकच पिंडदान करतो का? नाही. एक पिंडदान करतो आपण वडिलांच्या नावाने, दुसरं पिंडदान करतो आपण आपल्या आजोबांच्या नावाने, तिसरं पिंडदान करतो आपण आपल्या पंजोबांच्या नावाने. शास्त्रामध्ये त्याला पितामह आणि प्रपितामह अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणजे वडील, आई, वडील, आजोबा आणि पंजोबा. मी तुम्हाला विचारलं सांगा तुमच्या वडिलांचं नाव, तुम्हाला सांगता येईल. मी विचारलं सांगा पंजोबाचं नाव, आजोबाचं नाव सांगता येईल. मी विचारलं सांगा पंजोबाचं नाव, पंजोबाचं नाव सांगता येईल. मी विचारलं सांगा खापर पंजोबाचं नाव, येईल का सांगता? नाही सांगता येणार. मग जिथपर्यंतचा इतिहास आम्हाला माहिती आहे ना,
तिथपर्यंतच्या पितरांच्या उद्धाराकरता का होईना आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि हेच आम्हाला आमचं धर्मशास्त्र शिकवतं. विठाला बर, आपल्या पितरांच्या उद्धाराकरता आपण का प्रयत्न केले पाहिजे. मी आणखी वेगळ्या अंगाने विचार करून जाईल. आता इथं बसलेले सगळे, तुम्हाला जमिनी आहे का? जमिनी हा नाही काहीतरी म्हणा ना. त्यांना टेन्शन आहे. हा म्हटलं तर बाबा वाटा मागवतो काय वर. अरे माझा तुमचा काही संबंध नाही. मी आपला 2 तासापुरता कीर्तन करून निघून जाणार आहे. अरे सगळ्यांना जमिनी आहे. आता मला सांगा, ज्या जमिनी आता सध्या तुम्ही करताय वडिलोपार्जित प्रॉपर्टी, वडिलोपार्जित संपत्ती, त्या जमीन तुमच्या अगोदर कोणाकडे होत्या? तुमच्या वडिलांकडे. वडिलांच्या अगोदर कोणाकडे होत्या? आजोबांच्या. आजोबांच्या अगोदर कोणाकडे होत्या? पंजोबाच्या. पंजोबांच्या अगोदर कोणाकडे होत्या? खापर पंजोबाकडे. खापर पंजोबाच्या अगोदर कोणाकडे होत्या? चिप्पड पंजोबा. चिप्पड पंजोबा, अजून काय दुप्पड पंजोबा, चल द्यायचं 1 वाजेपर्यंत. मला सांगायचं काय, ज्या संपत्तीचा आज आपण उपभोग घेतो ती आपल्या वाडवडिलांची, पूर्वजांची आहे. मग आपल्या पितरांच्या संपत्तीचा जर आज आपण उपभोग घेत असेल तर पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. विठाला आलं लक्षात महाराज. आमच्या पितरांच्या उद्धाराकरता आम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग ऐका ना महाराज, पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. किंबहुना पुत्र शब्दाची व्याख्या तीच आहे. जो पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करतो. समजलं आम्हाला. आम्हालाही आमच्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न केले पाहिजे असं वाटायला लागलं. आम्हालाही वाटतं आमच्या पूर्वजांचा, पितरांचा उद्धार झाला पाहिजे. मग आमच्या पितरांच्या उद्धाराकरता नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हे बघा, आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला जे कर्मकांड सांगितलेलं आहे ते आपण तर करतोच आहे. पिंडदान असेल आपण सगळे करतोच आहे. पण धर्मशास्त्र असं सांगतं, आपण जे कर्मकांड करतो त्या कर्मकांडामध्ये सूक्ष्मता असते, बारीकावे असतात. त्याच्यामध्ये थोडा दोष घडला तर केलेलं कर्म आमच्या उद्धाराला नाही, अधपतनाला कारणीभूत ठरू शकतं. मग काऊ महाराज, आम्ही हे जे पिंडदान करतो त्याच्यामध्ये दोष राहू शकतात. मग आमच्या पितरांच्या उद्धाराकरता आम्ही काय केलं पाहिजे? निर्दोष पिंडदान असं कोणतं आहे? सोपं पिंडदान कोणतं आहे की जे आम्हाला सगळ्यांना करता येईल? आमच्या पितरांच्या उद्धाराकरता, आमच्या पूर्वजांच्या उद्धाराकरता असा सोपा मार्ग कोणता आहे की ज्या मार्गाच्या द्वारे आमच्या पितरांचा सद्गती प्राप्त होईल, आमच्या पूर्वजांचा उद्धार होईल? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, पितरांच्या उद्धाराकरता जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या पूर्वजांना सद्गती प्राप्त व्हावी, तुमच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, तुमच्या पितरांना ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्याकरता या जगाच्या पाठीवर एक सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि त्या सोप्या मार्गाचं नाव आहे भगवत शरणागती. विठाला वाटतं ना तुमच्या आई वडिलांचा उद्धार झाला पाहिजे, वाटतं ना तुमच्या पितरांना सद्गती प्राप्त झाली पाहिजे. पितरांच्या उद्धाराकरता सगळ्यात सोपा, या जगाच्या पाठीवर पितरांच्या उद्धाराकरता केलेलं सगळ्यात निर्दोष पिंडदान जर कोणतं असेल तर त्या निर्दोष पिंडदानाचं नाव आहे भगवत शरणागती. तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम महाराज सांगतात, अरे मी सुद्धा तेच केलं. पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, पिंड पदावरी, माझ्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी काय केलं? पिंड पदावरी. आता ह्या शब्दाचा आपण जो अर्थ घेतो ना, तो अर्थ तुकाराम महाराजांना अभिप्रेत नाहीये. आपण काय अर्थ घेतो? आपण जसं पिंडदान केलं तसंच पिंडदान तुकाराम महाराजांनी केलं, ह्याचा अर्थ तसा नाही महाराज.
अर्थ काय? पिंड शब्दाचा अर्थ होतो देह, पद शब्दाचा अर्थ होतो पाय. तुकाराम महाराज सांगतात हा देह भगवान परमात्म्याच्या शरणागतीमध्ये भगवत भक्ती करता हा देह मी भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केला. पिंड पदावरी दिला आपुले करी. परिणाम काय झाला? माझ्या जीवनामध्ये या देहाच्या द्वारे भगवत भक्ती घडली, भगवत शरणागती घडली, नामस्मरण नामचिंतन घडलं. परिणाम माझे झाले गयावर्जन, मिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर या जगाच्या पाठीवरचं सर्वात निर्दोष पिंडदान म्हणजे भगवान परमात्म्याची शरणागती. विठाला विठाला आणि ऐका, आपण सगळे वारकरी परंपरेचे पाईक आहे. आपण वारकरी परंपरेत जन्माला आलो. आपण भाग्यवान महाराज. ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर आपला जन्म झाला. जर ज्ञानोबारांच्या आधी आपला जन्म झाला नसता तर ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली नसते. तुकोबारांच्या आधी जन्म झाला असता तर गाथा आपल्याला मिळाली नसते. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेत आपण जन्माला आलो, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि वारकरी संप्रदायाने ज्ञानोबा तुकोबांच्या या वारकरी परंपरेने सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलं असेल तर ते महत्व भजनाला दिलंय. विठाला हे गंडेन दोरेन आतलं बाहेरचं इकडचं तिकडचं संप्रदाय हे मानतच नाही. नेनती काही टाळतोना, नेनती काही टाळतोना, नेनती काही टाळतो, नेनती काही टाळतो. नामस्मरणा नामस्मरणा वारकरी संप्रदाय ह्या गोष्टीला मानत नाही महाराज. पण आज समाजाचं दुर्दैव इतकं आहे महाराज, लोक म्हणतात आता लोक सुशिक्षित झाले, ह्या गोष्टींना मानत नाही. पण माझा अनुभव असा आहे सुशिक्षित लोकच जास्त या गोष्टी मानतात. विठाला आमच्याकडे एक बाबा उदयाला येईल. म्हणजे कोण काय तुम्ही चौकशी करू नका, उगा येताल तुम्ही तिकडे परत सांगायला की तुमचा विचार कीर्तनात झाला म्हणून. 2 महिन्यापूर्वी तो मनुष्य शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्किट विकत होता. शाळेच्या बाहेर छोटी टपरी होती. किती दिवसापूर्वी बाबा? 2 महिने. फक्त 2च महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी जो मनुष्य शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्किट विकत होता, आज त्या माणसाकडे 2 कोटीचा निधी जमा आहे. 2च महिन्यात. आणि काय करतो तो? काहीच नाही. आतलं बाहेरचं अमुक झालं तमुक झालं हेन तेन. संप्रदायाने ह्या गोष्टीला मान्यता दिली नाही म्हणा. आपण अजून किती दिवस त्या गोष्टींमध्ये अडकून पडणार? वारकरी संप्रदाय ह्या गोष्टीला मान्यता देत नाही. वारकरी संप्रदायाने सगळ्यात जास्त महत्व कशाला दिलं असेल तर फक्त आणि फक्त भजनाला दिलंय, नामस्मरणाला दिलंय. विठाला आणि आज समाजाची परिस्थिती इतकी अवघड झाली, लोक त्रिविध तापाने त्रस्त आहे. ज्ञानोबारांची भाषा सुद्धा याच पद्धतीची. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक या त्रिविध तापाने त्रस्त समाज आहे. त्रिविध तापाने त्रस्त झालेला समाज. आज त्या समाज अशी अपेक्षा करतोय की कोणीतरी आम्हाला यातून सोडवेल, कोणीतरी या दुःखातून सोडवेल. आणि मग अशा वेळी कोणीतरी एखादा बाबा तयार झाला, या तुम्ही, मी तुम्हाला सांगतो की लोक चालले त्याच्या मागे बोंबट्या मारत. अरे पण त्याने किती साधना केली, त्याने किती भजन केलंय, त्याचा काही पूर्व इतिहास पहा ना. आमच्याकडे एक म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं मला तुम्हाला कीर्तनात सांगता येतील, पण मला काही तिकडे न्यायचं नाही. माझा विषय तो नाही. मला फक्त सांगायचं इतकं आहे, आपल्याला आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर भजन करा, नामस्मरण करा. पितरांना सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर पितरांच्या उद्धाराकरता भजन हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. विठाला अजून मी थोडस पुढे जाऊन बोलतो. आता समजा एखाद्या माणसाच्या घरामध्ये काही जर मुलांचं लग्न जमत नसेल, काही आत्मिक समाधान मिळत नसेल, काही दुःखाने तो ग्रस्त झालेला असेल तर तो जातो कोणाकडे? ब्राह्मणाकडे जातो. ब्राह्मणाकडे पत्रिका दाखवतो. मग ब्राह्मण सांगतो तुमच्या घरामध्ये पितृदोष आलाय. सांगतो ना ब्राह्मण, सांगतो ना काय आलाय आता तुम्हाला?
पितृदोष. मग आता त्या पितृदोषाच्या नाशाकरता काय करावं लागेल बोला? माझ्यापेक्षा तुमचा चांगला अनुभव आहे त्याचा. काय करावं लागेल? नारायण नागबली. आता नारायण नागबली करायला कुठं जावं लागतं? त्र्यंबकेश्वर. बरं, जिथं नारायण नागबली करायला जायचंय तिथला कॉन्टॅक्ट तुम्हाला कोण करून देतं? आता त्याला फोन केल्यानंतर तो किती फी सांगतो? अमुक अमुक एवढी एवढी फी सांगतो. आता त्याच्यात त्याची किती असते? ज्याच्याकडून तुम्ही गेले त्याची किती असते? तोही भाग वेगळाच आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. मला फक्त सांगायचं इतकं, आपल्याला जर पितृदोष आला तर पितृदोषातून मुक्त होण्याकरता आपण नारायण नागबली करायला जातो. नारायण नागबली करायला कमीत कमी 7-8-10 हजार रुपये खर्च येतो ना. 8-10 हजार रुपये, 10 हजार रुपये आपण लमसम धरून चालू. नारायण नागबलीचा खर्च 10 हजार रुपये. आता तुम्हाला खरं आता हे चालू केलंय महाजन गुरुजीने आमच्या, ते बंद करा बरं एकदा. मग मी बोलतो जरा विठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 पुंडलिका